नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 26 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी जमा करण्यात आला। 26 जानेवारी दिवशी 3000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप पार पडले। प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी भेट दिली असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयाऐवजी 3000 रुपये जमा झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या घोषणेनुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या नियोजनानुसार नमो शेतकरी महासन्मान निधीचे 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती त्या योजनेचा हप्ता वाटप आता सुरू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती भर देत असतात, परंतु 26 जानेवारी दिवशी त्यांनी भाषणामध्ये स्पष्ट केलं की विकसित भारतासाठी शेतकरी समृद्ध होणं गरजेचं आहे। याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी योजनेसाठी विशेष निधींची तरतूद केली असून राज्यातील 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। त्याच 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप आज पार पडत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे शेतकरी बांधव खुश झाले आहेत। नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी वितरित होत असताना कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत याची देखील माहिती आपण घेणार आहोत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः 12 जिल्ह्यांची निवड केली आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आर्थिक गरज भागवण्यासाठी 26 जानेवारी दिवशी आर्थिक सहाय्य देण्यात आलं आहे। 2000 रुपयाची हप्त्याची वाट शेतकरी बघत असताना 3000 रुपयाची रक्कम जमा झाल्यामुळे शेतकरी अधिक खुश झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेहमीच म्हणतात की सबका साथ सबका विकास होता है। याच विश्वासावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना प्राथमिकता देत 26 जानेवारीच्या भाषणामध्ये विकसित भारत निर्माण करत असताना शेतकरी हाच शिल्पकार असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी भेट जाहीर झाली। 2000 रुपयाची रक्कम ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार असल्याचा निर्णय घेतला होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 1000 रुपये आणखीन वाढवून देण्याची घोषणा केली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता राज्य सरकारकडून 2000 रुपये याची रक्कम आणि केंद्र सरकारकडून 1000 रुपयाची अशी 3000 रुपयाची रक्कम जमा झाली। त्यामुळे तळागाळातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यात आलेला आहे। त्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष देऊन नियोजन केलं असून अडचणींमध्ये असणाऱ्या आणि गरजू असणाऱ्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली। शेतकऱ्यांना केवळ निधी नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ मिळते। नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोलाचा ठरत आहे। शेतकऱ्यांच्या संघर्षाला बळ मिळत असून 26 जानेवारी दिवशी शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे। त्यामुळे आपण पाहणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यातील भाग्यवान शेतकऱ्यांना आज 3000 रुपयाचा लाभ मिळाला आहे, कारण आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोलाचा आहे। आपल्या अन्नदात्यांसाठी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती आनंद आणला। 26 जानेवारीच्या दिवशी महासन्मान निधी वितरित करण्यात आला असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत असून शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी झाला, परंतु ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना 12 जिल्ह्यांची निवड ही सरकारने केली आहे। पण कोणत्या अटींवरती ही निवड करण्यात आली आहे हे देखील पाहूया, कारण बरेच शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीची वाट ही आतुरतेने पाहत आहेत। 19 नोव्हेंबर दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यापासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हप्ता वाढवून देऊ अशी देखील घोषणा केली असल्यामुळे शेतकऱ्यांची आतुरता लागली होती, परंतु ही प्रतीक्षा अखेर संपली आहे। 2000 ऐवजी 3000 रुपयाच्या हप्ता वाटपाला सुरुवात तर झाली, परंतु 12 जिल्ह्यांची निवड ही सरकारने कोणत्या अटीवर केली आहे हे देखील जाणून घ्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हप्ता वाढवून दिला, परंतु जिल्ह्याची निवड करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं। त्यामुळे त्यांनी 100% व्हेरिफिकेशन पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू केले। समितीमार्फत जिल्ह्यांची निवड झाली आणि कृषी खात्याकडून ती यादी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जमा करण्यात आली। त्याच जिल्ह्यांची निवड देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचं नाव आपण सविस्तर पाहणार आहोत। त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळाले। नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रजासत्ताक दिना दिवशी शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला। ज्या शेतकऱ्यांचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ आज रात्रीपर्यंत कधीही मिळू
मिळू शकतो। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांना सकाळी 10 वाजताच लाभ मिळाला, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत। रात्रीपर्यंत हे पैसे कधीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतात, असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले। शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय 26 जानेवारी दिवशी घेण्यात आला असल्यामुळेच या दिवशी हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। परंतु जर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर उद्या उरलेल्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती। त्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाऐवजी 3000 रुपयाची रक्कम ही वितरित करण्यात आली आहे। आपल्या अन्नदात्यांसाठी आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून साकारलेली नमो शेतकरी योजनेची निधी आता 3000 रुपये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की कोणत्या 12 जिल्ह्यांची निवड देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली असून कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला आहे। सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे। जो जिल्हा नेहमी संघर्षासाठी ओळखला जातो अशा दुष्काळ भागातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा हप्ता मिळाला। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आता शेतकऱ्यांना 3000 रुपयाच्या रकमेचा लाभ मिळाला। धाराशिवमधील शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रोसेस सर्वात आधी पूर्ण केली होती, त्यामुळे त्या जिल्ह्याची निवड देखील आता नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीसाठी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी आणि आले उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज फडणवीस सरकारने 3000 रुपयाची रक्कम वितरित केली। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम सोडण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याची निवड देखील झाली आहे। संत्रा बागायतदार आणि खते औषधांसाठी 3000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले। सोलापूर शेतकऱ्यांनी पोर्टलवरती नावनोंदणी सर्वात जलद केली होती, त्यामुळे त्यांना तातडीला लाभ मिळाले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम जमा झाली। लातूरमधील सोयाबीनमध्ये मोठं बाजारपेठ आहे आणि अशा लातूरतील शेतकऱ्यांना देखील हप्त्याचा लाभ मिळालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम सोडण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव ते सिंदखेड राज्यात सर्व शेतकऱ्यांनी नोंदणीकृत काम केले, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। परभणीमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ई-केवायसी प्रोसेस जलद कंप्लीट केली होती, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाचा लाभ मिळत आहे। बियाण्यांचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोसमी उत्पादक कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला आहे। जालना जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप पार पडले। हळद उत्पादक असणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील प्रजासत्ताक दिनादिवशी हप्त्याचा लाभ मिळाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी मोलाचा ठरवला आहे। 2000 रुपये नाही तर 3000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्यांची निवड केली होती, त्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। बळीराजासाठी आनंदाची बातमी आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे, परंतु 2000 रुपये नाही तर 3000 रुपये जमा झाल्यामुळे शेतकरी खुश झाले आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा लाभ मिळत आहे।